म्हणजे मी 3.5 मिनिटाचा व्हिडिओ टाकला होता या लोणच्याचा, पण तो काही पाहिला गेला नाही म्हणून मी तर मंडळी आज बनवणार आहोत आपण कैरीचं लोणचं. तर ह्या गावठी कैऱ्या आहेत आणि एक दिवस अगोदर आणून मी पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या, पण मंडईमध्ये पडून आणल्यामुळे मी एकदा दोनदा त्याला पाण्यातून धुवून काढलं आणि हे पहा असं सुकवून घेतले. त्याचा देठ काढायचा आहे, कोय काढायची आणि एक पातळ पापुद्रा असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आहे. तर हा मसाला बनवतोय आपण. अगदी छोटा चमचा असतो तो मेथी दाणा घेतला, बडीशेप 1 चमचा, आपला साधा पोहे खायचा चमचा, जिरेसुद्धा 2 चमचे भरून पोहे खायचे आणि मोहरीसुद्धा 3 चमचे, तोच चमचा भरून, आणि धने 1 चमचा. तर हे घ्यायचं आहे आपल्याला भाजून, अगदी थोडंसं भाजायचं आहे. अगदी बघा थोडासा कलर आला की मी लगेच बंद केलं आहे. हे मीठ घेतलं आहे मी अर्ध वाटी. तर मला काही खडा मीठ म्हणजे साधं पांढरं भेटलं नाही म्हणून मी घरातलंच मीठ घेतलेलं आहे 2 प्रकारचं, आणि ते भाजून घेतले म्हणजे गरम करून घेतले. हे पहा अगदी छोटे 2 चमचे, मी 2 ते 2.5 चमचे हळद टाकून घेतली, मीठ टाकून घेतले. आता लिंबू रस टाकायचा आहे, 2 लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून हलवून घ्यायचे, किंवा मिक्स केलं चमच्याने तरी चालेल. आता घालायचा आपला हा होममेड मसाला, आणि त्याच्याचबरोबर मी विकतचासुद्धा मसाला ह्यावेळेस घातलेला आहे. तर ह्याची लोणच्याची टेस्ट खूपच मस्त येणार आहे. दोन्हीही मसाले मी यावेळेस मिक्स केलेले आहेत. रेडीमेड मसाला मी एकच पॅकेट वापरलेला आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे की 1 किलो कैरीसाठी ते 1 पॅकेट पुरेसं आहे. ह्या बरण्या अगदी स्वच्छ घासून पुसून वाळवून घेतलेल्या आहेत आणि हिंगाची धुरीसुद्धा दिलेली आहे. तर चला आपण हे 3 दिवसासाठी हे मसाला भरलेलं लोणचं आपण बांधून ठेवणार आहोत पातळ सुती कपड्याने. तर 3 दिवस आपल्याला हे 2 टाईम हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा सुती कपड्याने याला बांधून ठेवायचं. तर चला 3 दिवसानंतर आपण हे लोणचं ओतून घेऊया, पाहूया कसं झालं. पहा या पद्धतीने मी हे एका मोठ्या भांड्यात ओतून घेणार आहे. आणि आता आपल्याला त्याला करायची लसणाची फोडणी. तर त्यासाठी मी लसूण साधारण 125 ग्रॅम मी लसूण घेतला आणि तो आपल्याला कुटून घ्यायचा आहे. तर या 2 किलो कैरीच्या लोणच्यामध्ये मी 2 प्रकार लोणच्याचे बनवणार आहे. एक लसणाचं आणि एक आहे तसं जो मसाला आपण वापरलेला आहे त्याच पद्धतीने फक्त तेल ओतून घेणार आहे. त्यासाठी मी साधारण अर्धा किलो तेल तापत ठेवले आणि थोडंसं तेल बाजूला ठेवले. मी तुम्हाला सांगितलंच की एक लसणाचं आणि एक मी फक्त तेल ओतून थोडंसं करणार आहे. मला दोन्हीची सुद्धा टेस्ट पाहिजे आहे. तर या गरम तेलामध्ये मी लसूण टाकून घेतला आणि गॅस बंद केला आहे, कारण आपलं तेल भरपूर तापलेलं होतं आणि आपल्याला लसूण करपवायचं नाही. लसणाला मस्त कलर आला आहे पिवळसर, आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल आपल्याला थंड करून मग त्याच्यात तिखट टाकायचं आहे. मी साधारण 1.5 चमचा तिखट टाकलेला आहे. तिखट म्हणजे लाल मिरची पावडर. हे पहा पुन्हा बरण्या स्वच्छ करून घासून पुसून पुन्हा धुरी दिलेली आहे हिंगाची, आणि आता आपण भरून ठेवतो आहे लोणचं. हे पहा मी दोन्ही बरण्या लोणच्याने भरून घेत आहे, आणि एक काचेची आहे आणि एक प्लास्टिकची आहे. तर काचेच्या बरणीमध्ये थोडंसं मी लोणच्याचं प्रमाण जास्त ठेवले आणि त्याच्यातच ही लसणाची थंड झालेली फोडणी टाकून घेत आहे. आता हे आपल्याला चांगलं मिक्ससुद्धा करून घ्यायचं आहे. अर्थातच मला जास्त लसणाच्या फोडणीवालं लोणचं आवडतं, तुम्हाला तर माहितीच असेल. ज्यांनी गेल्या वर्षीचा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना तर माहितीच असेल. मी गेल्या वेळेसुद्धा जवळजवळ याच पद्धतीनं लोणची तयार केलेली आहेत. तर ही आपली दुसरी बरणी. त्याच्यात थोडं कमी प्रमाणात मी मसाल्याचं लोणचं ठेवलेलं आहे आणि त्याच्यात हे गरम करून थंड झालेलं तेल ओतून घेतलं आहे. हे पहा, आणि ते सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपली 2 प्रकारची लोणची तयार झाली आहेत, एक लसणाचं आणि एक मसाल्याचं. तर हे वर्षभर टिकणार आहे अगदी, आणि माझं गेल्या वर्षीचं सुद्धा लोणचं थोडंसं शिल्लक आहे. आणि या पद्धतीने लोणचं केलेलं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.